हिवताप सारखा तिच्या पाठीस लागला होता. या व्रतात 3 दिवस वडाला 108 प्रदक्षिणा घालावयाच्या असतात. आईला जरा चालले तरी घेरी येत होती. आईने श्याम अशी हाक मारली. मी आईजवळ गेलो व विचारले, काय आई, काय होते? पाय का चेपू? आई म्हणाली, पाय नको रे चेपायला. मेले रोज चेपायचे तरी किती. तू सुद्धा कंटाळा असशील हो. पण मी तरी काय करू? आईचे ते करुण शब्द ऐकून मला वाईट वाटले. मी रडू लागलो. आई पुन्हा म्हणाली, श्याम, तू दिवसभर काम करून दमतोस हो. पण उद्यापासून तुला आणखी एक काम 3 दिवस करायला सांगणार आहे. करशील ना तू बाळ? कोणते काम आई? मी कधीतरी नाही म्हटले आहे का? मी म्हटले. आई गहीवरून म्हणाली, नाही, तू कधी सुद्धा नाही म्हणत नाहीस. हे बघ, उद्यापासून वटसावित्रीचे व्रत सुरू होईल. मला वडाला 108 प्रदक्षिणा घालता येणार नाहीत. मला भोवळ येईल. कशी तरी पारावर तुला हात धरून जाईन, पूजा करीन, 3 प्रदक्षिणा घालीन. बाकीच्या प्रदक्षिणा तू घाल हो बाळ. असे म्हणून आईने माझा हात आपल्या हातात घेतला. प्रेमळ व करुण अशा दृष्टीने ती माझ्याकडे पाहिले. आई, माझ्या ग प्रदक्षिणा कशा चालतील? मी विचारले. चालतील हो बाळ. देवाला डोळे आहेत. देव काही मेला नाही. त्याला सारे समजते, कळते. तू म्हणजे मीच नाही का? अरे, तू माझ्या पोटचा गोळा, माझा जणू भाग, माझेच ते रूप. तू प्रदक्षिणा घालशील त्या माझ्याच होतील. मी दुबळी, आजारी आहे, हे देवाला माहिती आहे, आई म्हणाली. पण मला बायका हसतील. मी नाही जाणार वडावर. शाळेत जाणारी मुले मला बघतील व शाळेत आहा रे बायको असे म्हणून माझी फजिती करतील. मला आज वाटते मी नाही जाणार. शिवाय शाळा बुडेल, मास्तर रागावतील. अशा अनेक सबबी मी सांगू लागलो. आईची म्लान मुद्रा खिन्न झाली. ती म्हणाली, श्याम, आईचे काम करावयास कसली रे लाज? हे देवाचे काम. ते करीत असता तुला कोणी हसले तर तेच वेडे ठरतील. देवाचे काम करावयास लाजू नये. पाप करावयास माणसाने लाजावे. श्याम, त्या दिवशी चुलीमागचा खोबऱ्याचा तुकडा तू घेऊन खाल्लास, मी बघितले, पण बोलले नाही. जाऊ दे. मुलाची जात आहे. परंतु त्यावेळेस तुला लाज नाही वाटली? आणि आता देवाचे काम करावयास तुला लाज वाटते का रे? मग तो भक्तिविजय कशाला वाचतोस? तो पांडव प्रताप कशाला वाचतोस? तुझा आवडता श्रीकृष्ण घोडे हाकी, धर्माघरची उष्टी काढी. काम करावयास, प्रदक्षिणा घालावयास तुला लाज वाटते का? नसलास जाणार तर मी जाईन हो. येऊन जाऊन काय होईल? मी भोवळ येऊन पडेन. मरेन तर सुटेन एकदाची. देवाजवळ तरी जाईन. परंतु श्याम, तुमच्यासाठी जगते रे. असे म्हणून आईने डोळ्यांना पदर लावला. आईचे शब्द माझ्या मनात खोल गेले. माझे हृदय विरघळले, पाझरले, पावन झाले. देवाचे काम करावयास लाजू नको, पाप करण्याची लाज धर. थोर शब्द. आजही ते शब्द मला आठवत आहेत. आजकाल या शब्दांची किती जरुरी आहे. देवाच्या कामाची, देशाच्या कामाची, भारत मातेच्या कामाची आम्हास लाज वाटते. परंतु वाईट पुस्तके वाचण्याची, वाईट सिनेमा पाहण्याची, तपकीर ओढण्याची, विडी सिगरेट ओढण्याची, सुपारी खाण्याची, चैन करण्याची लाज वाटत नाही. पुण्यकर्म, सत्कर्म करण्याची लाज वाटू लागली आहे व असत्कर्म करण्यात प्रौढी व संस्कृती येऊन राहिली आहे. फार वाईट आहे ही स्थिती. मी आईच्या पाया पडलो व म्हटले, आई, जाईन हो मी. कोणी मला हसो, कोणी काही म्हणो, मी जाईन. पुंडलिक आईबापाची सेवा करून मोठा झाला, देवाला बांधून आणता झाला. तुझे काम करून मला तुझा व देवाचा लाडका होऊ दे. शाळेत मास्तर रागावले, त्यांनी मारले तरी चालेल. आई, तुला माझा राग आला होय? तुला वाईट वाटले? असे केविलवाने मी विचारले. नाही हो बाळ, मी तुझ्यावर कशी रागवेन? मला तुझ्यावर रागवता येत नाही हो श्याम. आई म्हणाली, गड्यांनो,
मी घरी असलो व वटसावित्री जर आली असली तर वडाला प्रदक्षिणा घालण्यास मी नेहमी जात असे. माझ्या आईचे त्या दिवशीचे शब्द मी कधी विसरणार नाही. पाप करताना लाज वाटू दे, चांगले काम करताना लाज नको.